Well, is my screen visible? Am I audible? Someone please say yes, no. Aniket Barate, am I audible to you? Yes, sir. Okay, so let's go ahead. The line which we were discussing is soft skills enhance the quality of an employee as well as the quality of or image of the organization in which the employee is working. Soft skills play a very important role in personal as well as professional life. Okay. त्याच्यानंतर बघा हे डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ सॉफ्ट स्किल्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे पर्सनल सोक अनालिसिस. तर आपल्याला स्वतःच्या पर्सनॅलिटीचं अनालिसिस करायचं आहे किंवा स्टडी करायचं आहे थोडक्यात. आणि कोणत्या पॅरामीटर्स वर करायचं आहे तर देर आर 4 पॅरामीटर्स स्टार्टिंग विथ दीज 4 लेटर्स, that is S, W, O and C or S, W, O and T. So here you can understand that C and T are equal. Okay, SOC analysis म्हटलं काय आणि SWOT analysis म्हटलं काय, both are same. मग याच्यामधला S कशासाठी स्टँड करतो तर S stands for strengths. Strengths means आपल्या क्षमता. मग as a candidate, as a graduate, you need to make analysis of your strengths. आपल्याकडे कोणत्या कोणत्या क्षमता आहेत याचा अंदाज तुमच्याकडे असला पाहिजे किंवा आपण कोणतं काम चांगल्या पद्धतीने करू शकतोय, आत्मविश्वासपूर्वक प्रोडक्टिव्ह पद्धतीने करू शकतोय, तो आत्मविश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. दॅट इज द पार्ट ऑफ युअर स्ट्रेंथ्स. आणि एखाद्या व्यक्तीला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी हे अनालिसिस करणं नेहमी गरजेचं असतं. इट गिव्स सम डायरेक्शन to that particular candidate, to that particular employee or to that particular student. Because of this analysis, that person understands where I am today, which are the problems in my way and how can I overcome those problems. Okay, त्याच्यानंतर दुसरा आहे W, which stands for weaknesses. जसं आपल्यामध्ये स्ट्रेंथ्स असतात, काही क्षमता असतात, तशा काही अक्षमता किंवा दुर्बलता, कमतरता, अभाव असतात. मग कोणते अभाव आहेत चांगलं होण्यासाठी, बेटर होण्यासाठी आपल्यामध्ये कोणत्या कमतरता आहेत. तर जेव्हा तुम्हाला कमतरता कळतात तेव्हा त्याच्यावर मात करण्याचे वेज तुम्हाला लक्षात येत असतात. तुम्ही पुढे विचार करत असता की आपण त्याचा एखादा कोर्स करू का, त्याच्यावरचं एखादं पुस्तक वाचू का, त्याच्याबद्दल सरांना विचारू का. पण हे कधी होतं तर whenever you understand your own weaknesses. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे तिसरा आहे O. That O stands for opportunities. तुमच्यासाठी कोणत्या कोणत्या संधी आहेत. मग या संधी कशाच्या आधारावर आपल्याला मिळतात तर आपल्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेसच्या बेसवर आपल्याला संधी मिळत असतात. लक्षात घ्या. किंवा तुमच्यासाठी येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीजचं आणि तुमच्या स्ट्रेंथ्स विकनेसचा जवळचा संबंध आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे. मी समजा ग्रॅज्युएट आहे, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे, तर माझ्यासाठी माझ्या क्षेत्रामध्ये कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज असू शकतात त्याचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. मग त्या सरकारी क्षेत्रामधील असतील, खाजगी क्षेत्रामधील असतील किंवा ओन स्टार्टअप वगैरे असेल, लेकिन तर या गोष्टी याच्यामध्ये आहेत. इन द लास्ट पार्ट इज C, which stands for challenges. Challenges means threats. Threats means तुमच्यासाठी असणारी आव्हानं. आव्हानं म्हणजे काय तर तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या संभाव्य अडचणी किंवा अडथळे. ते कोणते कोणते आहेत. जर तुम्ही त्या अडथळ्यावर विचार केला तर कुठेतरी
त्या अडथळ्यावर मात करण्याचे मार्ग तुमच्या मनात यायला लागतात किंवा त्याच्यावर तुम्ही विचार करू शकता. That is the calculation here. So we have to go for this SWOT analysis with these 4 points, that is strengths, weaknesses, opportunities and challenges. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे goal setting. As I have told, it's not possible to go for word to word or line by line discussion. Just I am going to give you brief introduction to all these elements. ठीक आहे. तर याच्यामध्ये हा दुसरा भाग आहे गोल सेटिंग. नाउ वी नो व्हॉट अ गोल इज, विच मे बी अ शॉर्ट टर्म गोल और लॉंग टर्म गोल. मग शॉर्ट टर्म गोल्स काय असतात, तर असे गोल्स, अशी ध्येय की जी तुम्हाला एका दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये, येणाऱ्या आठवड्यामध्ये, येणाऱ्या महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये तुम्हाला अचीव्ह करायचे आहेत. दीज आर शॉर्ट टर्म गोल्स आणि ती आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजेत. जेव्हा आपल्या डोळ्यासमोर गोल्स असतात तेव्हाच आपण त्या दिशेनं प्रयत्न करत असतोय. दॅट इज नॅचरल ह्युमन टेंडन्सी. अँड इफ यू डोंट हॅव एनी गोल, देर इज नो क्वेश्चन और देर इज नो इश्यू ऑफ अटेम्प्ट्स और बीइंग ऍक्टिव्ह. लक्षात. आणि दुसरे जे आहेत ते म्हणजे लॉंग टर्म गोल्स. फॉर एक्झाम्पल, they might be about your career, your settlement of family, maybe about your life mission. Okay, तुमच्या जीवनाचं मिशन काय आहे ते तुमचं लॉंग टर्म गोल असू शकतं. मग नोकरी करायची तर मग ती कुठं करायची, सरकारी ह्याच्यामध्ये करायची, खाजगी क्षेत्रामध्ये करायची, का स्वतःचा ओन बिझनेस सुरू करायचा, की जो वडिलांचा व्यवसाय आहे तो पुढे न्यायचा. असं काही पण तुमचे गोल्स असू शकतात. लक्षात. मग त्याचं अनालिसिस तुम्ही करणं गरजेचं आहे आज, आत्ता. म्हणजे तुम्हाला पुढे काहीतरी दिशा मिळेल, अडथळे कळतील आणि पुढे जाल तुम्ही त्याच्यावर मात करत. दॅट इज द थिंग हिअर. ओके. देन आफ्टर दॅट द नेक्स्ट, मग हे गोल कसं असलं पाहिजे बघा. इथे तुम्हाला दिसतंय इट शुड बी स्मार्ट गोल. दॅट एस स्टँड्स फॉर स्पेसिफिक. म्हणजे नेमकं काय मिळवायचं आहे आपल्याला, नेमकं काय साध्य करायचं आहे ते आपल्याला माहित पाहिजे. देन एम स्टँड्स फॉर मेजरेबल. मग कोणत्या टप्प्यावर आपण काय अचीव्ह केलंय याचं मापन पण आपल्याला करता आलं पाहिजे. देन थर्ड वन इज अटेनेबल. ए स्टँड्स फॉर अटेनेबल. म्हणजे ते साध्य होण्यासारखं किंवा मिळवण्यासारखं असलं पाहिजे. असं मला वाटतं, समजा की माझं चंद्रावर घर असलं पाहिजे आणि ते पण स्लॅबचं असलं पाहिजे. डोंट नो पॉसिबल ऑर नॉट. मग असे इम्पॉसिबल असणाऱ्या गोष्टी आपण इमॅजिनच करायच्या नाही. Are you clear? So be realistic whenever you are putting any goal for you. Okay, that is necessary. Then next one is relevant. That goal must be relevant to your own current state, your own experiences, your own knowledge, your own skills. त्यांच्याशी रिलेव्हंट असणारं गोल तुम्ही बघितलं पाहिजे. नाहीतर मी समजा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय आणि मला वाटतंय की आपण काहीतरी वेगळं मेडिकल मधलं डॉक्टर असावं समजा, तर त्या डॉक्टर होण्याचा आणि तुमच्या क्षेत्राचा काही संबंध आहे का? नाही. दॅट्स वाय दॅट गोल or that goal of being a doctor may not be relevant to you people. Try to understand. Then there is last letter, that is T, which stands for time bound. मग ते जे ध्येय आहे, गोल आहे, ते कधी मिळवायचं, किती वेळामध्ये मिळवायचं, किती वर्षांमध्ये मिळवायचं. दॅट शुड बी युअर प्लॅनिंग, पार्ट ऑफ युअर प्लॅनिंग. ओके. नाहीतर मला समजा वाटतं इंजिनियर व्हायचं, बाकी सगळे 4 वर्षात होतात आणि मी म्हणतोय 6 वर्ष 8 वर्ष गेली तरी काय फरक पडतो. So I'm wrong there. Okay, try to understand. So time constraint, time element matters a lot. And we know that once it goes, once it passes, it never comes back. That's the thing. Then come to the third point, that is motivation. And while discussing our third unit, that is personal interview and frequently asked questions, that time we have discussed about motivation.
कारण त्याच्यामध्ये आपण एक प्रश्न बघितला होता, व्हॉट मोटिवेट्स यू फॉर वर्क. त्याच्यामध्ये आपण हे शिकलो होतो की देर आर सम इंटरनल मोटिवेटर्स ॲज वेल ॲज सम एक्सटर्नल मोटिवेटर्स. मग इंटरनल मोटिवेटर्स म्हणजे कोणते? तर तुमच्या स्वतःच्या मनामध्ये असलेली जिद्द, तुम्हाला स्वतःच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल असणारी जाणीव, काहीतरी करण्याची इच्छा, काहीतरी पुढे जाण्याची इच्छा, आई वडिलांच्या विश्वासास पात्र होण्याची इच्छा समजा, तर या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. लक्षात. आय थिंक द टाइम इज नॉट परमिटिंग अस. एम आय राईट? आपण थोडक्यात बघायचं काय काय आहे हे. बोला काहीतरी. अटकळे आशिष, एम आय ऑडिबल टू यू? Yes, sir. हा. सो शुड वी गो लिटिल फास्ट? Okay, sir. हा. तर बघा, मग याच्यामध्ये आपण इंटरनल मोटिवेटर्स आणि एक्सटर्नल मोटिवेटर्स बघितले. एक्सटर्नल मोटिवेटर्स मध्ये पैसा असेल, प्रसिद्धी असेल, फेम असेल, नेम, फेम आहे की नाही, रिचनेस वगैरे, या गोष्टी एक्सटर्नल मोटिवेशन मध्ये येतात. तर मग आपल्याकडून काय अपेक्षित आहे? तर वी शुड बी सेल्फ मोटिवेटेड. वी शुड नॉट बी व्हॉट वी कॉल इन मराठी ढकल स्टार्ट. आहे की नाही, ते अपेक्षित आहे. आणि कोणती पण ऑर्गनायझेशन तुम्ही सेल्फ मोटिवेटेड असाल तर तुम्हाला अप्रिशिएट करेल. दॅट इज द थिंग. कधी कोणत्या वेळी काय करायचं आहे, वेळेची गरज काय आहे हे ओळखून योग्य वेळी योग्य काम करणं, दॅट इज द पार्ट ऑफ युअर सेल्फ मोटिवेशन विच इज अप्रिशिएटेड बाय ऑर्गनायझेशन्स. हे थोडक्यात सांगतो. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे लिडरशिप अँड टीम वर्किंग. सो यू शुड बी अ गुड लीडर, नॅचरल लीडर. You should have the ability to lead a group of people as well as you should have the ability to work in team. मग त्याच्यासाठी काय लागतं? तर सगळ्या गोष्टींचा अंदाज असणं, माहिती असणं, थोडंसं धाडस असणं, करेज असणं, आहे की नाही, लोकांना योग्य दिशा देण्याची, लोकांचं भलं करण्याची काहीतरी क्षमता असणं, ह्या गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. अँड इट इज सपोज्ड दॅट ही शुड बी अ गुड लीडर while you are working in an organization. त्याच्यानंतर बघा, पुढचा घटक आहे इथिकल व्हॅल्यूज. त्यालाच आपण मॉरल व्हॅल्यूज असं म्हणतो. म्हणजे आपली नैतिकता चांगली असणं ही एक गोष्ट गरजेची आहे. म्हणजे बघा, आपण लहानपणापासून बऱ्याच साऱ्या नैतिक गोष्टी शिकत आलेलो आहे, जसं की कधी खोटं बोलू नये, चोरी करू नये वगैरे. सो ऑल दोज इथिकल व्हॅल्यूज मस्ट बी मेंटेन्ड बाय वी ॲज अन एम्प्लॉई. दॅट इज एक्सपेक्टेड. किंवा कोणाचं नुकसान न करणं, ठीक आहे ना, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ते आपण फॉलो करणं गरजेचं आहे. देन देर इज नेक्स्ट एलिमेंट, दॅट इज स्ट्रेस मॅनेजमेंट. हा स्ट्रेस म्हणजे काय? तर इट इज डिफरंट फ्रॉम युअर स्ट्रेस इन फिजिक्स. मग हा स्ट्रेस कोणता? तर मानसिक ताणतणाव, की जो माणसाला योग्य प्लॅनिंग न केल्यानं, कामाचं योग्य डिस्ट्रीब्युशन न केल्यानं, डेडलाईन्स न पाळल्यानं, किंवा वेळ हा घटक विचारात न घेतल्यानं येत असतो. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? तर वी हॅव टू बी विथ पेशन्स फर्स्ट अँड in next position we have to plan the activities so that there will not be any kind of stress. We have to distribute the work properly. We have to take review of the work completion on time to time basis. ठीक आहे, प्रत्येक टप्प्यावर काम कुठेपर्यंत आलंय, किती राहिले, कुठे गॅप आहे, तो गॅप भरून काढणं, या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. कशासाठी? टू अवॉइड सच स्ट्रेस और टेन्शन. ठीक आहे. देन excuse me. Sir, within 2 minutes I'll conclude. हाँ, ठीक आहे. पुढचा भाग आहे इमोशनल इंटेलिजन्स. तर इमोशनल इंटेलिजन्स काय आहे याच्याबद्दल आपण मगाशी चर्चा केली. अंडरस्टँडिंग आवर ओन इमोशन्स अँड अंडरस्टँडिंग द इमोशन्स ऑफ अदर्स अँड बॅलन्सिंग देम. ओके, और बॅलन्सिंग आवर ओन इमोशन्स. That is the requirement of profession.
Then the next one is positive thinking and attitude. We know what positive thinking is. Again, and positive attitude also we know. It is again required to sustain in an organization. Then there is decision making. We need to be good decision makers. मग डिसिजन घेण्यासाठी सगळ्या गोष्टींचा अभ्यास असणं आणि योग्य वेळी योग्य डिसिजन घेणं गरजेचं आहे. दॅट इज कॉल्ड एज सिच्युएशनल इंटेलिजन्स. कोणत्या परिस्थितीमध्ये काय करणं गरजेचं आहे, सगळ्यांसाठी फायद्याची कोणती गोष्ट आहे हा विचार करून योग्य डिसिजन घेतला जाणं गरजेचं आहे. आफ्टर दॅट देर इज क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी refers to your innovative ideas and bringing something new into existence. मग त्या पण क्षमता तुमच्याकडे असल्या पाहिजेत. वेगळ्या अँगलने विचार करणं आणि काहीतरी नसलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणणं. दॅट इज द पार्ट ऑफ क्रिएटिव्हिटी. यू नीड टू हॅव क्रिएटिव्हिटी टू बी अ गुड एम्प्लॉई. त्याच्यानंतर ॲडिशनल काही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट स्किल आहे की नाही. वेळ खूप महत्वाचे असते बऱ्याच अँगलनी प्रोफेशनमध्ये. त्या वेळा पाळणं, योग्य वेळी योग्य क्रिया करणं वगैरे गोष्टी याच्यामध्ये येतात. इट इज कॉल्ड एज युअर क्रोनेमिक बिहेवियर in an organization. Chronemic behavior refers to time element. Try to understand. After that, there is flexibility, adaptability, and lifelong learning. So you should have the wish to update yourself with time. Like in every शिकत राहणं, to be a continuous learner. All these things are, all these qualities are required or they are expected from you as an employee. So after that, there are these MCQs. Go through them, and at the bottom, you will find the answers to those MCQs. So basically, I'm sorry for completing all these things with great speed. But considering the situation, time element, available time, your examination, we have gone for it. So with this, I conclude that our syllabus is over. Beyond this, if you have any query regarding any element of our syllabus, then you are free to contact me. Are you clear? Yes, Say, sir. So let us stop here for now and go for the attendance. So today I will take the present numbers only because the number of absent students is very large. Okay. So or Khandekar sir will take attendance in next lecture. Let us stop here for now. We have already passed the time. Thank you.